आडकर सरांना विनंती करतो, आपल्या पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार नाही म्हटले तरी आम्हाला स्वागत करणं आवश्यक आहे सर. पुणेकरांच्या वतीने आपण स्वीकारावं त्यांचं स्वागत इथे होत आहे. मी आडकर सरांना विनंती करतो, आदरणीय ॲडव्होकेट सुधाकर वाव्हाड सरांचाही आडकर फाउंडेशनच्या वतीने हे स्वागत आहे. आडकर फाउंडेशन संस्थेच्या वतीने आणि ॲडव्होकेट अविनाश आव्हाड सरांचंही पुस्तक शाल देऊन स्वागत होत आहे. धन्यवाद सर. 25हून अधिक वर्ष सांस्कृतिक क्षेत्रात काम करणं खूप अवघड गोष्ट आहे. आम्ही त्या सगळ्या त्यांच्या कार्याचे साक्षीदार आहोत. 1100हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यात आणि पुण्याबाहेर विविध ठिकाणी ज्यांनी सादर केले ते ॲडव्होकेट प्रमोद आडकर. ते तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाही आहेत. त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित आहेत, लोकप्रिय झालेली आहेत, लेखक आहेत. अशा व्यक्तींनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवलेला आहे. मी ॲडव्होकेट प्रमोद आडकर सरांना विनंती करतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. या इकडे या ना इकडे. हा येत आहे. एक सेकंद दुसरा द्या. हो चालू आहे. हॅलो हॅलो व्यासपीठावरील मान्यवर, हॅलो हॅलो डॉक्टर सदानंद बोरे सर, आदरणीय श्री आव्हाड सर, अविनाश आव्हाड, आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे ज्येष्ठ स्नेही, आमचे आयुक्त, मार्गदर्शन आम्ही चोवीस वर्ष आव्हाड सरांचा वाढदिवस साजरा करतो. 24 वर्ष. मागच्या वर्षी उल्हादादा तुमच्या हस्ते सत्कार केला. त्याच्या मागच्या वर्षी 75ला गिरीश भाऊ होते, मिलिंद जोशी होते आणि नाईक निंबाळकर साहेब होते. हा दिवस येईल असं काही वाटलं नव्हतं. काय बोलावं काही शब्द सुचत नाही. कारण पुण्यामध्ये अशी तुमच्याच मंडळी आहेत की ज्यांना खाली वाचून मी नमस्कार करतो. गुरुतुल्य असलेले आमचे सर आज आपल्यात नाही आहेत. 5 जूनला काय शिक्षक दिनाच्या आठवणीत असेल आज गुरुपौर्णिमा. त्यांचा आशीर्वाद घेतला फोनवरूनच. आम्हाला जसं भेटायला येत नाही कारण काळ नाही बरोबर नंतर निवांत संभाषण शेवटच्या 7 सप्टेंबरला काहीतरी करावं कारण आव्हाड सरांनी शून्यातलं विश्व निर्माण केलं. शून्यातनं विश्व निर्माण केलेल्या समाजासाठी नवीन कार्य केलेल्या व्यक्तीस आपण सन्मानित करावं. सरांची आठवण कायमस्वरूपी ठेवावी हा विचार विनिमय अविनाश आव्हाड एसी सर यांच्याशी चर्चेमधून अनेक मान्यवरांशी चर्चेमधून झाला. अनेक नावं या पुरस्काराकरता पुरस्कार द्यायचा असं ठरलं. त्याच्यामध्ये दादांचं नाव
एकमताने निश्चित झालं. आज आवाडसर प्रवचनकारही होते, तसे उल्हासदादा निरूपणकारही आहे. त्यामुळे आज हा प्रथम वर्षाचा आपण पुरस्कार दादांना प्रदान करतोय. आणि पुरस्कार देण्यासाठी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे आणि साहित्य संमेलन अध्यक्ष डॉक्टर सदानंद महाराज आवर्जून उपस्थित आहे. मी व्यासपीठावर सर्वांचे स्वागत करतो. आवर्जून वेळात वेळ काढून त्याचे खासदार आपल्याला स्वागत करतो. सर्वांचे आभार मानतो. खरं तर भास्करराव आव्हाडांचा जन्मदिन मोठा सोहळा होत असतो दरवर्षी, पण आज त्यांच्या आठवणी जागवण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. हा पहिला पुरस्कार अडकर सर म्हणाले त्याप्रमाणे आपण उल्हासदादा पवारांना प्रदान करणार आहोत. त्यानिमित्ताने अडकर फाउंडेशननी जे मानपत्र, जे सन्मानपत्र लिहिलेलं आहे ते सन्मानपत्र आपल्यासमोर मी ठेवतो. ज्येष्ठ नेते, विचारवंत, ज्ञानवंत, संत साहित्याचे अभ्यासक माननीय उल्हासदादा पवार यांना. आपण संत साहित्याचे निस्सीम भक्त आहात. महाराष्ट्र शारदेचे आणि संस्कृतीचे उपासकही आहात. आपल्या व्यक्तिमत्वाने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक जीवनात कायमचे घर केले आहे. आपण आईवडिलांना देव मानणारे आहात. पंढरीचा विठुराय हाच आपला मायबाप आहे. आईवडिलांनी केलेल्या मूल्य संस्कारातून आपले जीवन फुलत गेले. संतांच्या विचारांचे आपणास अधिष्ठान लाभले. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब आणि बाळासाहेब बहार्दे यांच्या सहवासात आणि सांस्कृतिक विचारांचा वारसा घेऊन आपण निष्ठेने तो वारसा जतन करत आलात. ज्ञान, विचार, सामाजिक भान आणि वैखरी यांचे आपणास वरदान लावले आहे. माणूस, माणुसकी आणि मानवता हाच आपला खरा जीवनमार्ग झाला आहे. आळंदीला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून आपण केलेले काम महाराष्ट्राच्या मनात आजही आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विश्वस्त म्हणून गेले अनेक वर्ष आपण कार्यरत आहात. गेले अनेक वर्ष आपण पंढरीची वारीही करीत आहात. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकोबाराय आणि संत चोखोबा यांच्या विचारातून मानवतेला समतेचा आणि भक्तीचा प्रकाश देत आला आहात. सार्वजनिक जीवनात स्वच्छ चारित्र्य आज भेटतच नाही. राजकारणात राहूनसुद्धा आपण आपलं माणूसपण तसोभरही कधी ढळू दिलं नाही. त्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला विविध प्रकारची निमंत्रणं सतत येत असतात. आपल्या जीवनभरातल्या दीर्घ प्रवासात आपणास खूप माणसं भेटली. नाना प्रकारची माणसं, नाना धर्माची माणसं आपण अनुभवली. पण आपण सगळी माणसं प्रेमानं जोडली. विविध क्षेत्रातील आणि विविध धर्मातील माणसांनीच आपणास माणूसपणाची श्रीमंती दिली. तुमच्याही हृदयातून प्रेमाचा झरा अखंडपणे वाहत राहिला. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण साहेब, बाळासाहेब बहार्दे हे समाजपुरुष तुमच्या समाजकार्याची प्रेरणा ठरले. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज यांची तेजस्वी विचारधारा हृदयात घर करून बसली. समतेच्या विचारामुळेच आपण समाज जीवनामध्ये चळवळींना समृद्ध करण्यात यशस्वी झाला आहात. आपल्या हातला माणुसकीचा झरा संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला आहे. गझल सम्राट सुरेश भट, कविवर्य नारायण सुर्वे, ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज अशा प्रतिभावंतांचा आपणास सहवास लाभला. आपण नेहमी सांगत आलात. नारायण सुर्वे तर एकदा म्हणाले होते, उल्हासदादा म्हणजे
महाराष्ट्राचं चालतं बोलतं सांस्कृतिक विद्यापीठ आहेत. विठाबाईच्या बारीपासून विठोबाच्या वारीपर्यंत सगळ्यांना प्रेमानं जोडणारं हे विद्यापीठ म्हणून खूप मोलाचं आहे. आपल्यासारख्या मूल्यविचारी समाजनिष्ठेमुळंच उद्याचा माणूस संस्कारक्षम घडू शकणार आहे. ज्यांचं मन सुंदर असतं त्यालाच सुंदर माणसांचं आणि सुंदर समाजाचं चित्र काढता येतं. आपण समाजाचं सुंदर चित्र काढण्यामध्ये प्रचंड यशस्वी झाला आहात. आपण मनाचे निर्मळ आहात. आपण खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहात. मानवतेच्या विचारांनी समाज मनात घर बांधलं. ज्येष्ठ कायदेतज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ञ, लेखक, कवी ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड सरांचा ते नसतानाचा हा पहिला जन्मदिन आहे. त्यांची आठवण म्हणून त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आणि सन्मानपत्र आपणास आदरपूर्वक प्रदान करताना आम्हाला आनंदच होतो आहे. ज्येष्ठ साहित्यिक, महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे सर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ विधिज्ञ लेखक ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सर, महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट अविनाश बी आव्हाड सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ₹5,000 सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन आपला सन्मान करतो आहोत. आम्ही आपल्या दैदिप्यमान पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो आणि हा पुरस्कार स्वीकारावा अशा आदरपूर्वक विनंती करतो. आदरणीय डॉक्टर सरांना मी विनंती करणार आहे की हा पहिला पुरस्कार आपल्या हस्ते, फार मोठा योग आहे आज मोरे सरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणं, यालाही वेगळं महत्त्व आहे. मी डॉक्टर सदानंद मोरे सरांना विनंती करतो, रोख ₹5,000, शाल, श्रीफळ, मानपत्र ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार. हो हो हो. डॉक्टर सदानंद मोरे सरांच्या हस्ते इथे प्रदान होतो आहे. दादा खूप छान बोलतात. त्यांची प्रवचनं, निरूपणं मी ऐकलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांची भाषणंही ऐकलेली आहेत. ते बोलत असताना माणूसपणाचा, मानपत्रात म्हटल्याप्रमाणे समतेचा विचार सतत ते जागवत असतात. आज एवढ्या मोठ्या कायदेतज्ञाच्या नावाचा, ज्याने शून्यातून आपलं आयुष्य उभं केलं, खेड्यातून येऊन उच्च शिक्षण तर प्राप्त केलंच, पण असंख्य माणसं महाराष्ट्राबरोबर जोडली, त्या ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार त्यांना प्रदान केला. मी आज दादांना विनंती करणार आहे, दादा तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचं आहे. सर्वप्रथम स्वर्गीय वैकुंठवासी भास्करराव आव्हाड यांच्या पवित्र स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आणि अगदी अचानक आपल्यातून त्यांनी निरोप घेतला. अवघा महाराष्ट्राचं असं गाव नाही की जिथे आव्हाड सरांचा शिष्य वकिली करत नाही. महाराष्ट्रातच काय, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा. कारण ज्यावेळी लॉ कॉलेजेस खूप कमी होती तेव्हा ILS लॉ कॉलेज पुण्यामध्ये महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक विद्यार्थी यायचे आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम सरांनी केलं. त्यांची आज जयंती साजरी करावी लागते. हा शब्द वापरताना सुद्धा मनाला खूप वेदना होतात. आणि त्यांची प्रथम जयंती साजरी होत असताना त्यांच्या नावाचा हा प्रथम पुरस्कार देण्यासाठी माननीय प्रमोद आडकर आणि सरांचे बंधू सुधाकरराव, चिरंजीव अविनाश आणि त्यांचा सगळा परिवारच माझा, अगदी मी त्या परिवारातला एक सदस्य या नात्यानेच वागलो.
या सर्वांच्या वतीनं माझ्या नावाची निवड केली आणि संत साहित्याचे अभ्यासक आमचे सहकारी विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते तो मला प्रदान करण्यात आला. याबद्दल मी आपली मनापासून ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो, आभार मानतो. पुरस्कार आयुष्यामध्ये विविध समारंभात अनेकदा मी घेतलेले आहेत, मला मिळाले. पण आजचा हा पुरस्कार स्वीकारत असताना अनंत आठवणींचा, विचारांचा, प्रसंगांचा एक कल्लोळ माझ्या मनामध्ये आहे. कल्लोळ हा शब्द मी मुद्दाम या ठिकाणी वापरतो. आणि विशेष पहा की निमंत्रण पत्रिकेत नाव आहे की नाही याचा विचार न करता मी तर पत्रिकाही नीट पाहिली नव्हती. पण येत असताना आपल्या पुण्यनगरीचे खासदार, माजी पालकमंत्री, आमचे मित्र गिरीश बापट यांचा मला फोन आला. अरे दादा कुठे आहे तू, पोचतो का नाही वेळेवर? नेहमीप्रमाणे मला त्यांनी विचारलं. आणि मी म्हणलं अरे माझा ड्रायव्हर 5 महिने गावी आहे, पण माझ्या पुतण्याला घेऊन येतो. मी येऊ का म्हणले घरी न्यायला? ही जी माणुसकी आहे तुम्हाला सांगतो. मग मला ते म्हणाले की मी स्वतः येतो, या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देऊन जातो. तर ते या ठिकाणी आले. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. BVJचे माननीय हनुमंतराव गायकवाड आणि सरांचे खरं म्हणजे असंख्य शिष्य, वकील, प्राध्यापक, लॉ कॉलेजमधले जजेस खूप आहेत. इथे जी उपस्थिती ती प्रातिनिधिक मी समजतो सरांच्या. हो नाही आणि कुणाला दिलेली नाही. आणि बरोबर आहे, आजच्या या सगळ्या वातावरणामध्ये माणुसकी हा काय म्हणजे विचारांची मतभिन्नता कोणाशीही असली तरी माणूस म्हणून आपल्याजवळ जे जे ज्ञान आहे ते सारखं दुसऱ्याला वाटत राहावं, हे सरांचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. माणुसकी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आज या ठिकाणी माननीय गिरीश बापट आले म्हणून सांगत नाही, ते पालकमंत्री म्हणून त्यांचा शेवटचा दिवस होता आणि DPTCची मीटिंग होती. आता मी त्या DPTCमध्ये आत्ता नाही आहे, पण मला त्यांनी बोलवलं, म्हणले एक काम आहे तुम्ही या म्हणाले. मी गेलो पालकमंत्री म्हणून. त्यांना शेवटचा दिवस, कारण खासदारकी झाल्यानंतर एक 6 महिन्याच्या आत राजीनामा दिल्यानंतर मला एक कळलं नाही की शेवटी सर्वांचे आभार मानताना महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांचं जे जे मला सहकार्य मार्गदर्शन लाभलं त्यातलं प्रातिनिधिक सर्वांचं ऋण व्यक्त करताना माननीय उल्हास पवारांचा मी सत्कार करतो म्हणून त्यांना मी इथं बोलवले म्हणाले. अचानक DPTCच्या मीटिंगमध्ये मला आश्चर्य वाटलं की माझं काही काम नाही. याला म्हणतात माणुसकी. राजकीय विचारांची मतभिन्नता असूनसुद्धा लोकशाही ही जर प्रगल्भ करायची असेल, प्रबळ करायची असेल आणि अतिशय सबल करायची असेल तर या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं सरांनी हे आयुष्यभर पाळलं. खरं म्हणजे मी हेही पाहिले की त्यांच्या जीवनात आपल्या प्रत्येकाचा थोडाफार अनुभव येतो. ज्यांच्याशी प्रचंड मैत्री केली, सहकार्य केलं, ती माणसंसुद्धा कधी कधी अशी वागतात की माणसाला मनाला वेदना होतात. त्या वेदनाही मी सरांच्या पाहिलेल्या आहेत. सरांचा माझा संबंध म्हणजे माझे परममित्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि तेही आपल्यातून अचानक गेले विलासराव देशमुख यांचे ते अतिशय जीवाभावाचे मित्र. म्हणजे त्या काळात, त्या विशिष्ट वेळी माननीय गोपीनाथराव मुंडे, माननीय विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, त्याच्या पुढच्या काळामध्ये विनोद तावडे हे पुण्यामध्ये होते. बराच काळ त्यांचा पुण्यामध्ये गेला. विशेषतः लॉ कॉलेजला माननीय विलासराव आणि माननीय गोपीनाथराव हे सरांच्या मागे होते खूप. पण सरांचं वैशिष्ट्य असं की त्यांचं शिक्षण परिपूर्ण होण्याच्या अगोदर त्यांचे क्लासेस लोकप्रिय झाले होते. म्हणजे आश्चर्य आहे. ते काही प्राध्यापक किंवा असे वकील झालेले नव्हते, पण त्यांच्या क्लासला लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जागा मिळत नव्हती, हे मी पाहिलेले. प्रवेश मिळत नव्हता, एवढी गर्दी व्हायची. असं सुंदर त्यांचं ज्ञान देण्याचं काम त्यांनी केलं. वारसा पाथर्डी तालुक्याजवळ त्यांचं गाव चिचोंडी, त्या गावात त्यांच्याबरोबर मला जायची संधी मिळाली. एका शेतकरी कुटुंबातून, अतिशय सामान्य अशा ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातून सर अहमदनगरला
त्यावेळेचं प्रसिद्ध अहमदनगर कॉलेज, डॉक्टर बार्नाबस वगैरे फार नामवंत प्राचार्य त्या ठिकाणी होते, खूपच मधुकर तोरडमल त्या ठिकाणी होते, असं ते कॉलेज. आणि त्या कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये आम्ही असताना ग्रामीण भागातले विद्यार्थी एकमेकांशी कसे वागायचो, कसं सहकार्य करायचो, कसा तो काळ होता. आणि मग काय त्यावेळेचं हॉस्टेलची व्यवस्था, एक गंमत सांगतो, ग्रामीण भागातल्या भाषेचा ढंग हा सरांनी किती सुंदर, म्हणजे ग्रामीण पुणे विद्वानांचं पुणे आणि मुंबई आणि दिल्ली इथपर्यंत आपली विद्वत्ता सिद्ध करणारा हा एक महाज्ञानी कायद्याचा पंडित. पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची व्यथा वेदना, त्यांच्या गमती, मला एकदा ते म्हणाले की मध्यरात्री आमची लाईट लागली तर रेक्टर आले. ते म्हणले एवढे कसं मध्यरात्री तुम्ही लाईट लावली? तर ते माझ्या शेजारचा जो विद्यार्थी होता तो ग्रामीण भागातला बिचारा, तो इर्जिक त्याने शब्द वापरला. आता ते प्राध्यापकांना हा शब्द कळेल ना, बरोबर आहे. मग सरांनी त्याला समजावून सांगितलं. पण अशा बारीक सारीक त्या हॉस्टेलमधल्या गमती, मला म्हणायचं काय की इतक्या सामान्य अशा विद्यार्थ्यांच्या बरोबर वावरत वावरत दिल्लीपर्यंत, म्हणजे असं मला नाही वाटत की महाराष्ट्रातलं कुठल्या जिल्ह्याचं कोर्ट असेल की जिथं एखादा जज हा सरांचा विद्यार्थी नाही. एवढं मोठं वैशिष्ट्य सरांचं होतं. वारकरी संप्रदायाचा वारसा, त्यांचे वडील बाळासाहेब भारद्यांच्या बरोबर निवडणुकीच्या प्रचारामध्ये दादा म्हणले आमच्या बैलगाड्यांचा प्रचार असायचा. गाड्या कुठल्या त्या काळामध्ये, झुणका भाकरीचं जेवण आमच्याच घरी आणि प्रचार चालू असायचा म्हणाले. असं ते चिसोंडी गाव, त्या गावाबद्दल मला त्यांनी माहिती सांगितली. आणि योगायोग आनंद ऋषी महाराज जैन समाजाचे, त्यांच्या नावाची तिथे एक शाळा निघाली. त्या शाळेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन माझ्या अध्यक्षतेखाली अण्णा हजारांच्या हस्ते आणि सर प्रमुख पाहुणे असा तो कार्यक्रम सरांच्या गावी, म्हणजे आपल्या गावी झाला. म्हणजे मला ते गावाला घेऊन गेले, शाळेतल्या त्या गावातल्या संस्थेने मला त्या ठिकाणी घेऊन गेले. कधीही भेटल्यानंतर चांगला विचार, कविता, त्यांची शेवटची कविता दिंडी, म्हणजे शेवटची काय पहिलीच ती जीवनाची दिंडी त्यांनी जी सांगितलेली आहे. कारण वारकरी संप्रदायाचा त्यांचा गाढा व्यासंग असल्यामुळं त्यांच्या काव्यातसुद्धा अध्यात्म उतरलेलं होतं. त्यांना अत्यंत रसिक माणूस. त्यांच्या घरी दमा मिराजदार, शांता शेळके, शंकर पाटील अशी सगळी रेलचेल असायची त्या टेरेसवर कार्यक्रमाची. म्हणजे एका बाजूला कायदा सुव्यवस्था किचकट विषय, एका बाजूला संत साहित्य रसिकता, दुसऱ्या बाजूला अशा अनेक गोष्टीचं एक विविध बहुआयामी ज्याला म्हणता येईल असं व्यक्तिमत्व बाळासाहेब म्हणजे सरांचं होतं. आणि बाळासाहेब भारद्यांचा त्यांचा खूप चांगला संबंध होता. एकदा संत ज्ञानेश्वरीची सप्तशताब्दी साजरी करायची होती पैठणला शासनाच्या वतीनं. तर आय एस अधिकारी ग्रेट असतात ना, म्हणजे मला काही म्हणायचं नाही. पण ते म्हणले हा कार्यक्रम तुम्हाला करता येणार नाही, हा धार्मिक कार्यक्रम आहे. तो बाळासाहेब भारद्यांनी संत म्हणजे काय याच्यावर 20 मिनटं त्या आय एस अधिकाऱ्याला प्रवचन दिलं माझ्यासमोर. आणि ती चर्चा मग मी सरांशी केली. आणि संत म्हणजे काय, ते कसे वैश्विक असतात, ते कसे धर्माच्या पलीकडे असतात, असं त्या आय एस अधिकाऱ्याचं प्रबोधन सरांनी केलं. आणि सरांच्या बरोबर त्या गोष्टीची मी चर्चा केली. त्या सगळ्या गोष्टींची मला आज या ठिकाणी आठवण होते. एक निष्णात कायदेपंडित, लोकप्रिय प्राध्यापक, अत्यंत चातुर्य आणि बुद्धिमत्ता, अर्थात चातुर्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे येथ चातुर्य शहाणे झाले असं चातुर्य. आत्ताचं चातुर्य वेगळं आहे, म्हणजे आत्ताच्या काळातला चातुर्य शब्दाचा अर्थ जरा वेगळा होतो. येथ चातुर्य शहाणे झाले, असं चातुर्य शहाणपणाने उत्तम वापरणारे आणि लोकांचं भान ठेवणारे आणि न्याय मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष करणारे सर, आणि त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मला आज आपण प्रदान केला. मी आपला खूप आभारी आहे, कारण वेळेचं इथं बंधन आहे. पाऊण तासामध्ये हा हॉल द्यायचा. सरांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं थोडं आहे. ते आणि मी दोघेही आम्ही साहित्य परिषदेवर विश्वस्त म्हणून, विश्वस्त मंडळाचे ते अध्यक्ष, नंतर मी कार्यकारी विश्वस्त असंही आम्ही काम केलं आहे साहित्य परिषदेमध्ये. आणि त्यांचा वाढदिवस माझ्या हस्ते आपण उद्धव प्रमोद आणि सगळ्या साहित्य परिषदेने फार चांगल्या प्रकारे, सरांना माहिती आहे इतका साजरा झाला. प्रचंड वकील मंडळी आली. तिथे एक वाक्य सांगितलं होतं मी की वकील कसा असावा, बाळासाहेब भारद्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. म्हणजे विशेषतः आव्हाड सरांचं वर्णन करताना खरा चांगला वकील कोण म्हणाले, फार सुंदर. तर ते म्हणाले शील आणि अशील एकाच वेळी सांभाळतो तो खरा चांगला वकील म्हणाले.
आहे बघा, आपण आपण आपल्याकडे जो येतो त्याला अशील म्हणतो आपल्याकडे येणाऱ्या माणसाला, वकिलाकडे. तर बाळासाहेब बारदेंनी सांगितलं की शील आणि अशील एकाच वेळी जो उत्तम सांभाळतो ना तो खरा वकील म्हणाल, तो खरा माणूस. आणि ते मूर्तिमंत व्यक्तिमत्व म्हणजे सरांचं होतं. आणि माझ्या व्यक्तिगत जीवनात तर त्यांच्या मैत्रीचा, त्यांच्या संपूर्ण परिवाराचा, वहिनी आमच्या घरी यायच्या संपूर्ण हळदी कुंकाला ह्याला त्याला, माझ्या मिसेस, आम्ही सर्व जायचो. विलासरावांच्या मैत्रीनं आणि त्यांच्या आठवणीनं ते गहिवरून जायचे. त्यांच्या क्लासला विलासराव होते, गोपीनाथराव मुंडे होते. अशी त्यांची अनेकांशी जी जीवाभावाची मैत्री, गोपीनाथराव मुंडेंशी मैत्री होती. फक्त जाता जाता मी एक नक्की सांगेल की आयुष्यामध्ये सर्व माणसांना त्याच्या उंचीप्रमाणे, त्यांच्या ज्ञानाप्रमाणे, त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे, त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे न्याय मिळतोच किंवा संधी मिळतेच असं नाही. आजचा काळ खरं म्हणजे सरांना खूप काही म्हणजे मिळण्याकरता नाही, पण त्या पदाची शोभा वाढली असती अशी उंची सरांची होती. परंतु आत्ताचा काळ हा वेगळ्या प्रकारचा आहे. त्याही काळाला सामोरं जाऊन कधी कोणाला न दुखावता अचानकपणे आपल्या सर्वांचा निरोप घेऊन सर गेलेत. आणि म्हणून त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आहे. मला माझ्या भावना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या नावाचा एक पारिवारिक जिव्हाळ्याचे संबंध असलेला हा जिव्हाळ्याचा पुरस्कार असं मी या ठिकाणी मानतो. मी त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो, वंदन करतो. आपण हा पुरस्कार सरांच्या हस्ते मला दिल्याबद्दल आपल्याचे मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट भास्करराव आव्हाडांचे चिरंजीव ॲडव्होकेट अविनाश आव्हाड सरांना मी विनंती करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरे साहेब, उल्हासदादा पवार साहेब, बापट साहेब, आव्हाड सर आणि आडकर साहेब, बरोबर सोमवारी आडकर साहेबांचा मला फोन आला आणि म्हणाले की मला तुला 5 मिनटं भेटायचं आहे. त्याच्या अगोदर आमचं बोलणं झालं नव्हतं. त्यांच्याही घरातल्या जवळच यांच्या एका दुःखद घटना घडली होती आणि आम्ही ऑफिसवर भेटलो. त्यावेळेला समोर बसल्यावर मला ते म्हणाले की अरे 7 तारीख जवळ आली ना, ती मलाही लक्षात नव्हती. मला आज सकाळी आठवलं आणि मी लगेच तुला फोन केला. आणि त्यावेळेला खरं अजून 2 महिनेसुद्धा झाले नाही खरं. ते मला म्हणाले की सरांचं मी दर 7 सप्टेंबरला वाढदिवस करत आलो आहे, तर तुमची काही हरकत असणार आहे का? माझ्या मनात काहीतरी त्यांच्यासाठी कार्यक्रम करावा असं वाटतंय. मला काही सुचायच्या अगोदरच ते म्हणाले की मला त्यांनी मुलासारखं प्रेम केलेलं आहे माझ्यावरही, तुझं काय मत आहे? म्हणलं आता तुम्ही स्वतः म्हणताय की मुलासारखं प्रेम केलं आहे, आम्ही बघितलं आहे, तर मला फक्त तुम्ही आज्ञा करा की मी तुमचा छोटा भाऊ म्हणून त्या कार्यक्रमासाठी काय काय करू शकेल ते करू. मी आज्ञा देणार किंवा मी परवानगी काय द्यायची अशा यांनी आमचं बोलणं सुरू झालं. सोमवारनंतर त्यांनी सगळं सूत्र हलवले सगळे. मला फक्त कळवलं की मला म्हणलं आहे असा पुरस्कार द्यायचा माझ्या मनात आहे आणि उल्हासदादांना द्यावं असं मला वाटतंय. दादांचं नाव आल्यावर लगेच मला माझं बालपणाचे दिवस, जसे आत्ता दादा बोलले की विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथराव मुंडे साहेब हे केव्हाही पुण्यात आले आणि त्यांना घरी यायचं आहे असं म्हणलं म्हणजे मला पप्पा सांगायचे की
तू इकडे रेस्ट हाऊसला जा आणि त्यांना घेऊन ये. आणि मला गेल्यावर तिथे नेहमी गेलो पहिलं की मी उल्हासदादांकडे जायचो, म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून त्यांच्याबरोबर असायचो. ते सगळे दादा दिवस आठवले मला की आपल्या घरी तुम्ही यायचे, वरच्या टेबल टेनिसच्या हॉलमध्ये देशमुख साहेब, मुंडे साहेब हे सगळे टेबल टेनिस खेळलेले, असे सगळे दिवस आठवले. आणि मनात कुठेतरी वाटलं की पप्पांनी ज्या पद्धतीने त्यांचं आयुष्य जगले, ज्या तत्वांवर आयुष्य जगले, उल्हासदादांपेक्षा दुसरं कोणी त्यासारखं असू शकत नाही. आणि खरं म्हणजे आडकर साहेबांना मी काही होकार द्यायचे वगैरे नाही. माझ्याच मनाला सर एक फार चांगलं वाटलं की आपण दादांचं नाव इथे आज त्या पुरस्कारासाठी, पहिल्या पुरस्कारासाठी घेतलं. व्यासपीठावरचे सगळे अतिथी यांनी सरांबरोबर, आव्हाड सरांबरोबर माझ्यापेक्षा जास्त काळ घालवलेला आहे. खरं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त चांगले ते त्यांना ओळखायचे. त्यामुळे सरांबद्दल किंवा उल्हासदादांबरोबर मी काही बोलणं योग्य होणार नाही. फक्त मी आपल्या सर्वांचा एक शब्द नक्की देईल की पप्पा जसे जगले, ज्या तत्वांवर जगले, त्यांनी मार्गदर्शन इतरांना केलं, मलाही जसं सांगितलं, आणि उल्हासदादा आपणही जसं आत्तापर्यंत ज्या तत्वांवर जगलात, मी आपल्याला ग्वाही देतो की तसे आम्ही प्रयत्न करू, पूर्णपणे आम्ही तसं जगू. माझ्या जे ज्युनियर्स असतील त्यांनासुद्धा मी त्या तत्वांवर प्रॅक्टिसही करायला लावेल, पुढे आयुष्यही जगायला लागेल. जितकं शक्य होईल तेवढं समाजासाठी सेवा करायचा आम्ही प्रयत्न करू. आज आपण आडकर साहेबांनी हा कार्यक्रम घेतला, मोठे भाऊच आहेत ते, तरीसुद्धा आपल्या सर्वांचे उपस्थितांचे मी ऋणी आहे. धन्यवाद. ज्येष्ठ विधिज्ञ, लेखक, कायद्याची अनेक पुस्तकं सुधाकररावांनी लिहिलेली आहेत, काही अभ्यासक्रमातही आहेत. ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड सरांचे बंधू म्हणून आपल्याला ते परिचित आहेत. मी आदरणीय ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड सरांना विनंती करतो. व्यासपीठावरील आदरणीय उल्हासदादा पवार, आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे, प्रमोदजी आडकर, अविनाशदादा आणि उपस्थित सर्व आव्हाड सरांचे कुटुंबीय, लार्जर फॅमिली, तसंच उद्धवजी, या सर्वांच्या उपस्थितीत दरवर्षी आव्हाड सरांच्या जन्मदिवस साजरा होत असे, त्याच दिवशी आज दुर्दैवाने त्यांचा स्मृतिदिन साजरा करावा लागत आहे. जसं मगाशी दादा म्हणाला की त्यांनी प्रमोदची भेट घेऊन प्रमोदजींना विचारलं की बा आपण असा कसा कार्यक्रम करूया. माझाही थोडासा मित्रांनो आधी त्याला थोडासा विरोध होता, कारण तो भावनिक होता. मी प्रमोदजींना असं म्हणालो आणि मी अविनाश दादाशी पण बोललो की जन्मदिनाच्या दिवशी स्मृतिदिन करणं बरोबर होईल काय, परंतु सर्वांचं असं एकमत झालं की खरोखरच त्याच दिवशी हा योग्य राहील, कारण यानंतर असा दिला जाणारा स्मृती पुरस्कार हा चिरंतन राहील. आव्हाड सरांच्या ह्या स्मृती या माध्यमातून चिरंतन राहाव्यात असा जो प्रमोदजींचा प्रस्ताव होता तो खरोखरच वाखाणण्यासारखा होता. त्यांनी असा विचार केल्याबद्दल आणि तो कृतीत आणल्याबद्दल मी त्यांचे आभार आणि ऋण व्यक्त करतो. खरं पाहता दादा आणि मोरे सर असे दोन अध्यात्माचे उच्च दर्जाचे वक्ते इथं असताना मी फारसं बोलणं बरोबर होणार नाही. दादा एकच सांगतो, इतक्या मोठ्या माणसाचा पुरस्कार तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला देऊन पुरस्काराची उंची वाढलेली आहे. आपण सर्वांनी आव्हाड सरांच्यावरती प्रेम केलं, तसंच प्रेम आणि लोभ आम्हा सर्वांच्यावरती करावा अशी विनंती. धन्यवाद. आडकर सरांच्यामुळं भास्करराव आव्हाडांचा माझाही अतिशय जवळचा ऋणानुबंध निर्माण झाला होता.
ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते भास्करराव आव्हाड. दादा विश्वस्त आहेतच तेव्हापासून. मी कार्यवाह आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेत आणि ग्रंथ विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे. मला हक्काने फोन करून सांगायचे. मला आज ती आठवण झाली. ते म्हणायचे डॉक्टर सदानंद मोरेंचं नवीन कोणतं पुस्तक आलं ते मला आणून दे म्हणायचे. आणि आजही तुम्ही त्यांच्या कार्यालयात ऑफिसमध्ये जाऊन बघा, मोरे सरांची सगळी पुस्तकं त्यांच्याकडे संग्रहित आहेत. मोरे सरांच्या लेखनावर, विचारांवर अतोनात प्रेम करणारा माणूस ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड. मी सुरुवातीला म्हणालो की आज फार सुंदर घटना घडलेली आहे की हा पहिला पुरस्कार आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सरांच्या हस्ते आपण प्रदान केला. अतिशय योग्य अशी घटना. महाराष्ट्राचे ख्यातनाम विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे. गुमानला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं जे अध्यक्ष भाषण आहे ते ऐतिहासिक ठरलेलं आहे. अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण विचार मांडणी ज्यांची आहे ते थोर विचारवंत आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सरांना मी विनंती करतो. आदरणीय उल्हासदादा पवारसाहेब, ज्यांना आज आपण सरांच्या नावाचा पहिलाच पुरस्कार दिला, आवर्जून उपस्थित असणारे पुण्याचे खासदार साहेब बापटसाहेब, आडकरजी, सुधाकरराव अविनाशजी, उद्धव कानडे साहेब आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, वैकुंठवासी भास्करराव आव्हाड, खरं म्हटलं तर ते आपल्यात नाहीत हे अजून आपण स्वीकारू शकत नाही. पुण्यामधल्या कायद्याच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये एक सळसळणारं चैतन्य म्हणून सगळे जण सरांना ओळखायचे. माझे कितीतरी नातेवाईक, माझ्या पिढीतले, माझ्या नंतरच्या पिढीतले मित्रमंडळी ही सरांचे विद्यार्थी राहिलेले आहेत आणि ते नेहमी सांगायचे सरांच्याबद्दल. आणि तुम्हाला मुद्दाम सांगावं असं वाटतं की पुण्यामध्ये लॉ क्लासेसची परंपरा कुणी सुरू केली असेल, कदाचित आपल्याला माहिती नसेल, तर ती लोकमान्य टिळकांनी सुरू केली. पुण्यातला पहिला लॉ क्लास हा टिळकांचा. म्हणजे टिळक फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते, तिथे ते संस्थापक पण होते आणि प्राध्यापक पण होते. मग तिथल्या बाकीच्या लोकांशी त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी ती संस्था सोडली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्ग्युसन कॉलेज सोडलं आणि मग हे राजकारण चालू होतं. पण राजकारण हा काही त्यावेळेला पैसे मिळवून देणारा उद्योग नव्हता, लक्षात घ्या. मग आता उपजीविकेसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं? तर टिळक हे कायद्याचे फार थोर अभ्यासक आणि विद्यार्थी होते. त्यांना कुणी सल्ला दिला का त्यांचं त्यांनी केलं माहीत नाही, परंतु त्यांनी लॉ क्लासेस पुण्यामध्ये सुरू केले, विंचुरकरांच्या वाड्यामध्ये. आणि लोकमान्य टिळकांच्याकडनं लॉ शिकण्यासाठी, कारण त्यावेळेला लॉ कॉलेजेस फारशी नव्हती, पुण्यामधलं कॉलेज महत्त्वाचं होतं आणि ते कुठे होतं इथे नव्हतं, ते डेक्कन कॉलेजमध्येच त्याचे वर्ग भरायचे त्या काळात, असं होतं. महाराष्ट्रातनं विद्यार्थी यायचे, महाराष्ट्राच्या बाहेरनं विद्यार्थी यायचे आणि लोकमान्यांच्याकडनं कायदा शिकता शिकता राजकारण पण शिकायचे. ते शिकवावं लागायचं नाही, ते आपोआप शिकायचे. आणि आपापल्या गावी, तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या गावी प्रॅक्टिस करण्यासाठी गेल्यानंतर ते टिळकांचं राजकारणही तिथे हे करायचे, सुरू करायचे. म्हणजे टिळक जे मोठे नेते झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वकिलांचा फार मोठा भाग आहे आणि लॉ कॉलेजचा, ते लॉ क्लासेसचे शिक्षक असल्याचा फार मोठा भाग आहे. तर अशी पुण्यामध्ये फार चांगली परंपरा आहे आणि आव्हाड सर त्या परंपरेमध्ये शोभण्यासारखे वकील होते. त्यांचं वैदिक ज्युरिस्प्रुडन्सवरचं पुस्तक त्यांनी मला आवर्जून भेट दिलं होतं. फार महत्त्वाचं आहे. आजकाल कोणी त्याचा अभ्यास करत नाही, लक्षात घ्या. आजकाल कोणी वैदिक ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करत नाही,
परंतु सरांनी मात्र तो मनपूर्वक केला आणि अतिशय महत्त्वाचं त्यांचं कंट्रीब्युशन त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून ते नाहीच आपल्यामध्ये हे आपल्याला खरोखर स्वीकारणं अवघड जाते, पण ती तर वस्तुस्थिती आहे, ती मान्य केली पाहिजे. आणि त्यांच्या या निधनानंतरचा पहिला त्यांचा जो वाढदिवस असता खरं तर तो अशा पद्धतीने करण्याचा इरादा आमचे मित्र ॲडव्होकेट हडकर साहेब यांनी व्यक्त केला. त्याला अविनाशराव आणि सुधाकरराव यांनी उचलून धरलं. मी त्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि तो पुरस्कार दादांना दिला हे फारच उत्तम झालं. म्हणजे दादा कित्येक वर्ष राजकारणामध्ये आहेत आपण बघतो, आणि राजकारणामध्ये असतानासुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याबरोबर ते असतात, साहित्यिक सांस्कृतिक याच्यामध्ये. खरं तर आपल्या राजकारणाची कल्पना ही फार वेगळ्या प्रकारची होती, विशेषतः स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये. तर लोकमान्य टिळक राजकारणी होते, मुत्सद्दी होते आणि तत्त्वज्ञ होते. तो टिळकांचा वारसा गांधींकडे आला. गांधीही तसेच होते, मुत्सद्दी होते, राजकारणी होते आणि विचारवंत होते, तत्त्वज्ञ होते आणि एक नैतिकता मानणारे होते मुख्य म्हणजे. तर तशा प्रकारचं राजकारण राहिलं का? तर ते राहिलेलं नाही, ते बदललं. म्हणजे मी कधी कधी सांगत असतो की गांधीमध्ये राजकारणी पण होता आणि मुत्सद्दी होता, म्हणजे राजकारणी पण होता आणि तत्त्वज्ञ धर्मवादी नीतिवादी असाही मनुष्य होता. पुढे लोकांच्या असं लक्षात आलं की या दोन्ही गोष्टी एकत्र जरा अवघडच आहे सांभाळणं, आपण ते डिव्हिजन ऑफ लेबर केली पाहिजे. म्हणून राजकीय वारसा गेला नेहरूंकडं आणि आध्यात्मिक वारसा आला विनोबांकडं. म्हणजे आपण फाळणी केली ना या दोन गोष्टींची. जयप्रकाश नारायण पहिल्यांदा राजकारणात होते, मग त्यांना ते राजकारण पेलं नसं झालं म्हणून ते विनोबांकडे आले. मग अध्यात्म पेलं नसं झालं म्हणून परत राजकारणात गेले. अशी गोष्ट झालेली आहे त्या काळामध्ये. त्यामुळं खरोखर राजकारणामध्ये राहून परत अशा पद्धतीने या सगळ्या क्षेत्रांमध्ये वावर ठेवणं आणि त्यांचा परिणाम आपल्या राजकारणावरती होऊ देणं हे फार अवघड आहे. आणि उल्हादादांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये हे दाखवून दिलेलं आहे. म्हणून त्यांना सरांच्या नावाचा पुरस्कार दिला हे फार उत्तम झालं. मी त्याबद्दल हडकर साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी हडकर फाउंडेशनचे यांचे मनापासून आभार मानतो. आणि उद्धवरावांनी त्यांना सरांचा सहवास लावला होता चांगला साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवरती असताना. आमचे ते मित्रच आहेत आणि त्यांच्यासारख्या माणसाने आज म्हणजे ते नेहमीच ते पुण्यामधले एक उत्तम सूत्रसंचालक आहेत, पण आज त्यांनी संचालन करणं याला मी एक औचित्याची गोष्ट मानतो. या सगळ्यांचे आभार मानतो, आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि खरं तर ही राजकारणाची आणि अध्यात्माची सांगड परत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून घातली जावी. तेव्हा दादा तुम्ही तुमची परंपरा निर्माण करा, अजून वेळ गेलेली नाही असं तुम्हाला मी या निमित्ताने विनंती करीन. आणि माझ्या हस्ते म्हणजे हा खरंच माझा सन्मान आहे. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही 2 पुरस्कार दिलेत एकाच्या नावाने. एक म्हणजे खरोखर दादांना दिला, परंतु माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार देणार मलाच एक पुरस्कार आहे असं मला वाटतं. आणि आपले आभार मानून थांबतो. धन्यवाद. हडकर फाउंडेशनच्या विनंतीला हडकर फाउंडेशनच्या विनंतीला मान देऊन ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे सर इथं आले. फाउंडेशनच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो. महाराष्ट्राचे पूर्व कॅबिनेट मंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि विद्यमान खासदार, अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व, आमच्या कवितांवर खूप प्रेम केलेलं आहे त्यांनी. आदरणीय गिरीश बापट सर, आवर्जून इथं आलात आपण, आपले ऋण व्यक्त करतो. आम्ही विनंती केली आणि दादांनी लगेच होकार दिला. अरे भास्करराव आव्हाडांच्या नावाचा पुरस्कार मी कसं काय नाही म्हणू शकतो. होकार दिला आणि बापट सरांनी फोनवर विचारलं त्याप्रमाणे दादा वेळेने तिथं उपस्थित झाले. हे सगळ्यात महत्त्वाचं. दादा वेळेत येणं अवघड असतं, पण दादा आपण आलात, आपलेही प्रतिष्ठानच्या वतीने ऋण व्यक्त करतो. सुधाकरराव आणि अविनाशजी, तुम्ही हडकर सरांच्या शब्दाला मान दिलात आणि हा सोहळा घडवून आणलात.
फाउंडेशनच्या वतीने तुमचे ऋण व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे थांबला असं जाहीर करतो.